काही गोष्टीत आपल्याला परिवर्तन करावं लागणार आहे, मनाचंही परिवर्तन करावं लागणार आणि पुढच्या काळात करा। तुम्ही जर एकजूट राहिले बाकीचं मी बघतो, कोणचं सरकार असो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावरती जे संकट आहे सगळ्यात अगोदर मी जलेले शब्द आपला शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त आपण आपल्या अंगावरती जायचं बंद करा, जाऊ नका। आणि 22 फेब्रुवारी पासून ते 22 मार्च पर्यंत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत म्हणून या महिन्याच्या काळात आपण करायचं ठरवलं। नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही, एकत्र आलो एकत्र आल्याचं योगदान व्हायला जाऊ दिलं नाही, समाजाला नाही मिळणार आरक्षण दिलं, राहिलेला सुद्धा मिळत। छोट्या छोट्या इतक्या समस्या आणि अडचणी इतके ते सोडवायला कोणीच नाही। गावात नेमकं आपल्याला आलेली अडचण सांगायची कुणाला? हा गाव खेड्यापासून शहरापर्यंतची सगळ्यात मोठी समस्या। आपल्याला प्रत्येक गावात सेवक म्हणून एक का होईना माणूस द्यावा लागणार आहे, म्हणजे सगळं गाव त्याला त्याच्या अडचणी सांगा। आपल्याला हे करावंच लागणार। नुसती गर्दी आणि मोठमोठ्या सभा यातून समस्या लोकांच्या सुटणार नाही। लोकाला हाक मारली की लोक लाखात एकत्र येत आहेत, पण त्यांच्या आडी अडचणीचं काय?